मित्रांनो, तुमचा फोन सुद्धा असाच तापतोय का? म्हणजे गेम खेळताना असेल, व्हिडिओ पाहताना असेल किंवा अगदी गाणी ऐकताना असेल. नुसतं चार्जिंगला लावला तरी सुद्धा फोन प्रचंड गरम होतोय. याचं जर उत्तर हो असेल तर सावधान. हा फक्त उन्हाळ्यामुळे झालेला किंवा वाढलेलं तापमान नाहीये, त्याचा चटका नाहीये, तर तुमच्या खिशात फुटणारा एक टाइम बॉम्ब सुद्धा असू शकतो. मी तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहे ज्याने तुमचा फोन उन्हाळ्यात सुद्धा एकदम चिल्ड राहणार आहे. नमस्कार, मी अमित गत्रे. न्यूज 18 मराठीच्या टेकचेक व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, सध्या बाहेर सूर्यदेव कोपलेले आहेत. अनेक ठिकाणी पारा जो आहे तो 40शी पार गेलेला आहे. आपण तर हैराण झालेलोच आहोत, पण आपल्या फोनची सुद्धा भट्टी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. तज्ज्ञांच्या मते फोन ओव्हरहीट झाला की त्याची बॅटरी फुगते आणि फोन कायमचा टाटा बाय बाय आपल्याला म्हणू शकतो. चला आता फोनला थंड कसं ठेवायचं आपण समजून घेऊया. सगळ्यात आधी तुमच्या फोनला सनबाथ देऊ नका. म्हणजे आपण बऱ्याचदा काय करतो, बाईक चालवताना पुढच्या मोबाईल होल्डरमध्ये फोन लावतो किंवा अगदी कारच्या डॅशबोर्डवरती ठेवतो. मित्रांनो, अशा वेळेला फोनचं जे बॅक कव्हर आहे, बॅक ग्लास आहे, ते उन्हामध्ये एखाद्या सोलर पॅनलसारखं काम करतं. म्हणजे उष्णता शोषून घेतं. फोनला उन्हात नेणं म्हणजे त्याला आगीत ढकलण्यासारखं आहे. त्यामुळे फोन हा नेहमी सावलीत ठेवावा किंवा थंड ठिकाणी ठेवावा. मला एक सांगा की उन्हाळ्यामध्ये आपण स्वेटर घालतो का? नाही ना. तर मग फोनला हे असे जाड एकदम रगड कव्हर घालायचं काय कारण आहे? कव्हर घालावं, पण चार्जिंग करताना फोन जर खूप गरम होत असेल तर त्याचं कव्हर बाजूला काढून ठेवलं पाहिजे. त्याला थोडीशी मोकळी हवा मिळाली पाहिजे. यानंतर आता येतं आपल्या चार्जिंग करण्याच्या धोकादायक सवयी. यामुळे सुद्धा आपल्या फोनच्या बॅटरीचं नुकसान होतं किंवा फोन जास्त तापतोय. काय आहे ते? तर फोन कधीही आपण बेडवर ठेवून जेव्हा चार्ज करत असतो किंवा उशीखाली ठेवत असतो तेव्हा त्याचं तापमान वाढतं आणि फोनच्या बॅटरीला प्रॉब्लेम येऊ शकतो. उशी जी आहे किंवा गादी जी आहे, आपला बेड जो आहे, तो उष्णता बाहेर पडू देत नाही आणि आपला फोन तापलेला असतो. नेहमी लाकडी टेबलवरती किंवा एखाद्या हार्ड सरफेसवरती, फरशीवरती फोन ठेवून तुम्ही चार्ज करा आणि बघा फोन कसा तुमचा थंड राहील. पुढे आपल्याला एक महत्त्वाचं सेटिंग आता बदलायचं आहे आणि मग काय जादू होते तुम्ही बघा. तुमचं ब्ल्यूटूथ आहे, GPS आहे, वायफाय आहे, हे 3 ज्या गोष्टी आहेत त्या फोनच्या बॅटरीचं व्हिलन म्हणून काम करतात. याचं जर काम नसेल तर ते तात्काळ बंद करा आणि स्क्रीनचा ब्राईटनेस जो आहे तो सुद्धा पूर्ण वाढवून ठेवण्यापेक्षा थोडासा कमी ठेवा, ऑटोवरती ठेवा. आता पुढची गोष्ट अतिशय व्यवस्थित आहे का. अनेक लोक फोन खूप गरम झाला की तो डायरेक्ट फ्रीजमध्ये ठेवतात. हे कधीही करू नका मंडळी, कारण फ्रीजमधल्या ओलाव्यामुळे फोनमध्ये बिघाड होऊ शकतो. त्याऐवजी पंख्याखाली ठेवा किंवा अगदी AC समोर तुम्ही तो धरू शकता. तो आपोआप थंड होईल. तर मित्रांनो, फोन गरम होणं हे हलक्यात घेऊ नका. फोन सातत्याने तापत असेल तर काळजी घ्या आणि आपल्या फोनचं आयुष्य वाढवा. तुमचा पण फोन तापतोय का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बघत राहा न्यूज 18 मराठी.